नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। तर भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत डॉल केक। तर मी या आधीच्या केकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगणार आहे की मी केक कुठून शिकलेली आहे आणि कसं शिकले आहे हे सर्व। तर मी आज या व्हिडिओमध्ये ते सर्व सांगणार आहे। आता बघा, आपण हा डॉल केक कशा पद्धतीने बनवणार आहोत। सुंदर असा डॉल केक, परंतु या केकसाठी बघा आपल्याकडे नाही आहे जे केक टीन असते डॉल केकसाठी, ते डॉल केकचं टीनसुद्धा नाही आहे। तसेच आपल्याकडे टर्न टेबलसुद्धा नाही आहे। तसंच केक बेक करण्यासाठी मायक्रोवेव्हसुद्धा नाही आहे। तरीसुद्धा आज आपण हा केक इतका सुंदर असा हा केक बनवणार आहोत। तो कसा बनवायचा आहे तर ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, इथे अर्धा किलोचं मी एक केक बेस सुरुवातीला बेक करून घेतला होता आणि त्याचा फर्स्ट लेअर थोडी मोठी आणि सेकंड लेअर त्यापेक्षा छोटी आणि थर्ड लेअर त्यापेक्षा छोटी असं कट करून घेतलेले आहेत सर्व लेअर्स। तसेच कढईमध्ये केक कसा बेक करायचा याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। त्यानंतर बघा, तीनही लेअर मी एकावर एक ठेवून छान त्याच्यावरती क्रीम लावून आणि तसंच त्याच्यावरती जे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ते त्याच्यावरती किसून घातलेलं आहे आणि लास्टला ही लेअर याच्यावरती ठेवलेली आहे, थर्ड लेअर। आता आपल्याला डोम शेप द्यायचा आहे आपल्या केकला, तर त्यासाठी मी शेवटी काय केलेलं आहे, जो एका वाटीमध्ये हा मी केक बेक करून घेतला होता, ही वरची जी लेअर दिसते ती मी एका वाटीमध्ये केक बेक केला होता, त्यामुळे एक छोटी लेअर तयार झालेली आहे। आणि लास्टला मी याच्यावरती परत एक कप केक ठेवणार आहे, त्यामुळे आपल्या डॉल केकला छान असा शेप येणार आहे। बघू शकता, इथे थोडं लेअर मला साईडला मोठ्या वाटत आहे, तर मी थोडं त्याला आकार देऊन घेत आहे केकला। अशा पद्धतीने मी साईडचा केक कापून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती क्रीम लावून घेतलेली आहे। आता ही क्रीम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये नाही लागली तरीसुद्धा चालते, कारण जे आपला डॉलचा ड्रेस असतो त्या डिझाईनने सर्व झाकून जाणार आहे। आता वरती मी एक कप केक ठेवून घेतला आणि त्यावरती परत क्रीम लावलेली आहे। आता बाजारामध्ये केकसाठी स्पेशल अशी डॉल मिळते, ती डॉल आपण केकवरती लावून घेतलेली आहे। आणि आता एका व्हिपिंग क्रीममध्ये मी हा कलर भरून, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर क्रीममध्ये ॲड करू शकता। हा फूड कलर मी क्रीममध्ये ॲड करून या नोझल्सनी फ्लावर करून घेत आहे, म्हणजेच डॉलचा ड्रेस बनवून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिंक कलरचा सुद्धा ड्रेस सुंदर दिसतो, पण मी या आधीचा एक पिंक कलरची डॉल बनवली होती, त्यामुळे हा कलर ट्राय केलेला आहे। तर कसा वाटत आहे हा कलर तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मैत्रिणींनो, मी केक कुठून शिकले तर मी सुद्धा केक यूट्यूबवरूनच शिकले, पण त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली। खूप सारे व्हिडिओज बघितले मी आणि तरीसुद्धा कोणत्याच व्हिडिओमध्ये एवढं डिटेलमध्ये सांगितलं नाही जात। त्यानंतर भरपूर व्हिडिओज बघून मी केक जेव्हा करायला घेतले त्यानंतरसुद्धा चुकत मी केक शिकलेली आहे। ज्या काही चुका माझ्याकडून होत होत्या त्या चुकामधूनही भरपूर काही शिकले आणि अशा पद्धतीने मी यूट्यूबमधूनच केक शिकलेली आहे। परंतु जेव्हा आपण यूट्यूबवरती शिकतो तेव्हा छोट्या टिप्स नाही सांगितलेल्या गेलेल्या होत्या, माझ्यापर्यंत नव्हत्या पोचलेल्या, त्यामुळे माझ्या सुरुवातीला चुकच झाल्या। माझी जी क्रीम आहे ती मी पूर्ण केक छान असा बनवल्यानंतर त्याच्यावर फ्लावर्स वगैरे टाकल्यानंतर ते माझे फ्लावर्स गळून पडले, म्हणजेच ती क्रीम पूर्ण मेल्ट झाली होती। तर ती कशामुळे झाली होती, तर व्यवस्थित क्रीम कशी फेटायची, तर याचे मी स्पेशल व्हिडिओ टाकले आहे, म्हणजे तुमच्याकडून त्या चुका होणार नाही। तर ते तुम्ही भारतीज रेसिपी कॉर्नरवरती जाऊन नक्की बघा, म्हणजे तुमच्याकडून त्या चुका होणार नाहीत ज्या माझ्याकडून झाल्या होत्या आणि तुम्ही यूट्यूबवरतीच व्यवस्थित केक शिकला जाईल तुमचा
अशा पद्धतीने म्हणूनच मी टिप्स देत असते, म्हणजे ज्या माझ्या चुका झाल्या होत्या त्यातून मी शिकले त्या सर्व टिप्स मी तुम्हाला हे व्हिडिओज बनवत असताना सांगत असते. त्यासाठी भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि केकचं प्रत्येक व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हालासुद्धा यूट्यूबवरतीच केक शिकता येईल आणि केक शिकण्यासाठी भरपूर अशी फीसही लागणार नाही आणि घरातल्याच भांड्यामध्ये मी हे केक बनवते. तर तुम्हालासुद्धा तसेच घरातल्या साहित्यामध्ये, घरातल्या भांड्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये केक शिकवण्याचे प्रयत्न करील. तर त्यासाठी मैत्रिणी तुम्हाला फक्त भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी केक बनवलेला आहे. डार्क कलरची क्रीम टाकून फ्रॉकचं वरचं साईड बनवून घेतलेली आहे. तर अप्रतिम असा आपला केक तयार झालेला आहे. थँक्यू.